नमस्कार, मी जयंती वाघधरे. चिअर्समध्ये आपलं मनापासून स्वागत. आज चिअर्समध्ये आपल्यासोबत सहभागी होतीये अभिनेत्री उषा जाधव. अभिनेत्री उषा जाधव बर्लिन येथे पार पडलेल्या इंडो जर्मन फिल्म वीक फेस्टिवलमध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. उषा, खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन तुझं. थँक यू सो मच जयंती. थँक यू सो मच. म्हणजे आणि उषा, सर्व आता तू प्रेक्षकांना हाय. येस. उषा, म्हणजे आता तू फक्त मराठी अभिनेत्री राहिलेली नाहीयेस, तू एक ग्लोबल स्टार झाली आहे. कारण एकीकडे इंडो जर्मन या फिल्म वीकमध्ये एकतर तू सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेला आहे. तू स्पेनमध्ये आहेस आणि तुझा एक इंटरनॅशनल प्रोजेक्टसुद्धा सुरू आहे. तर उषा जाधवचा हा जो प्रवास आहे आज तिच्या सगळ्या चाहत्यांपर्यंत पोहोचू दे. त्यामुळे सगळ्यात आधी या पुरस्काराविषयी सांगशील? अगं फर्स्ट ऑफ ऑल आय एम व्हेरी हॅपी. कारण काय की प्रत्येक पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा तुमच्या कामाला एक पोचपावती मिळते आणि उत्साह येतो परत नव्या जोमाने काम करण्यासाठी. तर आय एम रिअली हॅपी. मला ॲक्चुअली माहीतही नव्हतं की फिल्म तिथे सिलेक्ट झाली आहे वगैरे आणि जस्ट मला मेल आला की अरे असं-असं संध्याकाळी कारण आता सगळं व्हर्चुअल सुरू आहे हं, कोरोनामुळे ना. हं. त्यामुळे फिजिकल फिल्म फेस्टिव्हल नव्हतं, सगळं व्हर्चुअल सुरू होतं. आणि म्हटलं ठीक आहे संध्याकाळी अटेंड करूया आपण क्लोजिंग सेरेमनी आणि इट वाज नाईस सरप्राईज की बेस्ट एक्ट्रेसचं मला अवॉर्ड मिळाला. सो इट वाज रिअली नाईस. आणि हो, मी आत्ता स्पेनमध्ये आहे. मी ॲक्चुअली आले जुलैला इथे. हं. अ, मी एक स्पॅनिश फिल्म केली जुलैमध्ये शूट. माझ्यासाठी फक्त ते वाट पाहत होते इकडे. फिल्मचा डायरेक्टर आहे अलेखांद्रो कॉर्तेस आणि कसं आहे की 7 डायरेक्टर्स आहेत आणि 7 डायरेक्टर्सनी 7 शॉर्ट फिल्म्स बनवल्या आहेत आणि त्याची एक फिल्म आहे आणि ओके. हे सगळं प्रोड्यूस केलंय अरागॉन टेलिव्हिजननी. हं. स्पॅनिश लँग्वेजमध्येच फिल्म आहे. त्यामुळे मला नाही वाटत, की मी ती इंडियामध्ये लोकांना दाखवू शकते. कारण अजून त्याला सबटायटल्स नाहीयेत. पण 6 ऑक्टोबरला फिल्म रिलीज होतीये इकडे हं. आणि खरं सांगते खूप खूप छान एक्सपिरियन्स होता माझा इथे काम करण्याचा. कारण अलेखांद्रो खूप क्लिअर आहे. म्हणजे मी मुंबईत होते तेव्हा माझ्याकडे ॲक्चुअली फिल्मचा स्टोरी बोर्ड होता. तो स्वतः आर्टिस्ट आहे, स्वतः पेंटर आहे. त्यामुळे तो स्वतः हे स्केचेस बनवतो, स्टोरी बोर्ड बनवतो हं. आणि इट इस अमेझिंग. मी आतापर्यंत ज्या फिल्ममध्ये काम केलं ना, तिथे कुठेही स्टोरी बोर्ड मी बघितलेला नव्हता. फक्त ते ॲड फिल्म्समध्ये स्टोरी बोर्ड वापरतात. हं. पण अलेखांद्रो काम नाही करत आणि इट वॉज अमेझिंग. पूर्ण म्हणजे कोरोनाच्या ह्या काळामध्ये शूटिंगचा माझा पहिला अनुभव होता. हं. की ओके मास्क, मग मग सॅनिटायझर, मग ती आपण जिकडे शूट करतोय, सपोज आता मी या घरात शूट करते, तर ते आधीच आम्ही येण्याआधी सॅनिटाईज करून ठेवलेलं आहे. हं. त्याच्यानंतर कॅमेरा दर शॉट नंतर सॅनिटाईज होतो, म्हणजे कॅमेराच्या लेन्सेस त्या सॅनिटाईज होतात. सो इट वॉज व्हेरी डिफरंट बट नाईस एक्सपिरियन्स टू वर्क हिअर इन स्पेन. आणि ऑफ कोर्स केलं आहे स्पॅनिश ना? भाषेत माझे डायलॉग्स आहेत. तर धिस इज माय फर्स्ट टाईम. पहिल्यांदा मी ॲक्चुअली म्हणजे ह्याच्या आधी मी स्पॅनिश फिल्म केली आहे, पण ती इंग्लिशमध्ये होती आणि ही स्पॅनिश फिल्म स्पॅनिश भाषेत आहे. त्यामुळे तर खूप एक्साइटिंग होतं माझ्यासाठी. उषा, म्हणजे तुझा जो प्रवास आहे तो अनेक तरुणींसाठी, अनेक त्या होतकरू अभिनेत्रींसाठी खूप प्रेरणादायी ठरेल. कारण उषा जाधव राइट फ्रॉम स्क्रॅच टू आज एका वेगळ्याच एका वेगळ्या एका वेगळ्या पडावात तू आहेस. एक वेगळी अचीव्हमेंट आहे तुझी स्वतःची आणि एक आउटसाइडर म्हणून तू इंडस्ट्रीमध्ये आली आहेस आणि हे सगळं अचीव्ह केलंस. हे म्हणण्यामागचा माझा ना एक हेतू असा होता, कारण आज इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक हर कुणी ना नेपोटिझमबद्दल बोलतंय, मक्तेदारीविषयी बोलतंय, लॉबिंगविषयी बोलतंय. मला उषा, तुला हा प्रश्न करायचा आहे, की तुझ्याही या प्रवासात तू नेपोटिझम म्हणा, मक्तेदारी म्हणा, लॉबिंग ह्या सगळ्यांना सामोरं गेली असशील, तर तुझा हा प्रवास आम्हाला सांगू शकशील का, की नेपोटिझम हे तू फेस केलेलं आहेस का? सांगू का जयंती? लॉबिंग म्हणा किंवा एक ग्रुपिझम असतो, की अरे मग मग एफ-टी-आय मधून आलेले असतील त्यांचा एक ग्रुप असतो. सीनियर्सचा, ज्युनियर्सचा. कारण जेव्हा ज्युनियर्स येतात तेव्हा सीनियर्स ऑलरेडी इथे असतात. कारण एफ-टी-आय इस त्याच्यातून त्याच्यातून पास आउट होणारे त्यांचा जेव्हा म्हणजे ओके, लेट मी स्टार्ट इट अगेन. हं. की एफ-टी-आय म्हण किंवा एन-एस-डी म्हण किंवा थिएटर म्हण,
तर त्यांचा ऑलरेडी एक ग्रुप इथे मुंबईत असतो सीनियर्सचा आणि जेव्हा ज्युनियर्स येतात तेव्हा त्यांना त्यांच्याकडून एक सपोर्ट मिळतो. मग त्यांचं नाव रिकमेंड केलं जातं. तर ग्रुपिझम हे आहे ऑफकोर्स. नेपोटिझम हे ऑफकोर्स आहे. ग्रुपिझम हे ऑफकोर्स आहे. फेव्हरिझम हे ऑफकोर्स आहे. हं, पण मला सांग हे कोणत्या इंडस्ट्रीत नाहीये? हं, म्हणजे मी ह्याच्या आधी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करायचं, तर तिथेही ग्रुपिझम होता. आपण जर याच्या मागे गेलो, आपण शाळा कॉलेजमध्ये गेलो, तर तिथेही ग्रुपिझम होता. तर हं, ग्रुपिझम, नेपोटिझम, फेव्हरिझम हे आपल्या समाजात एक्झिस्ट करतं. तर त्यामुळे ते सिनेमा इंडस्ट्रीतही आहे आणि ऑफ ते मीही फेस केलेलं आहे. हं, पण स्वतःवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, हं. की मी करू शकते. कारण आपल्याकडे खूप चांगली-चांगली उदाहरणं आहेत बघण्यासाठी. म्हणजे ज्यांनी इंडस्ट्री सुरू केली दादासाहेब फाळके ते काय कुठल्या ग्रुपमधून होते, त्यांनी स्वतः इंडस्ट्री सुरू केली. तर आपल्याकडे आदर्श आहेत. आपल्याकडे बच्चन सरांचा आदर्श आहे. आपल्याकडे शाहरुख खानचा आदर्श आहे. हे सगळे बाहेरून आलेली लोकं आहेत. पण ऑफ डिफिकल्टी इस टू मच कारण जेव्हा आउटसाइडर म्हणून आपण येतो, तेव्हा आपल्याला चान्स नाही मिळत. म्हणजे एक हं, चान्स मला ढग सारखा सिनेमा मला मिळाला. मला हं, 7 वर्ष लागलीत फिल्म इंडस्ट्रीमध्ये. की अरे, एक तरी कोणीतरी मला विश्वास ठेवून मला काम द्या. हं, म्हणजे मेन लीडचं किंवा चांगला रोल द्या, ही माझी अपेक्षा होती. तर 7 वर्ष लागलीत मला एक सिनेमा मिळाला लीड रोलमध्ये. हं. पण आहे, स्ट्रगल आहे. बट इट्स अ ब्युटिफुल थिंग. हं. स्ट्रगल कोणत्या इंडस्ट्रीत नाहीये. स्ट्रगल खरंय. सगळीकडे आहे. फक्त मला असं वाटतं, की स्वतःवर विश्वास ठेवून आपण स्वतःच्या कामावर स्वतःला आपण कसे म्हणजे प्रोग्रेस स्वतःची कशी होईल हं, याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. कारण वर्ल्ड इज रिअली टफ. हं, कॉम्पिटिशन इज रिअली टफ. हं, पण म्हणजे नाराज न होता मग 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 अरे नेपोटिझमच आहे, मग हे असंच करतात, तसंच करतात. धिस इज नॅगिंग. ह्या हं. नॅगिंगकडे न जाता आपण स्वतःवर फोकस करून आपण कसं काम केलं पाहिजे ह्याच्यावर मला असं वाटतं की लक्ष केंद्रित करून म्हणजे केलं तर आय थिंक इट्स अ गुड थिंग. हं. नक्कीच उषा म्हणजे तुझ्या प्रवासात तू ती पॉझिटिव्हिटी खूप जपली आहेस आणि त्यामुळे कदाचित तू आज इथपर्यंत पोहोचली आहेस. पण मला हाच एक प्रश्न करायचा होता, जसं तू म्हणालीस की नेपोटिझम तूही फेस केलेला आहेस, फेव्हरेटिझम असो किंवा लॉबिंग असो, या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये एक्झिस्ट करतात. पण मग कधी एका आयुष्यात असा एक पॉइंट आला नाही की जेव्हा असं वाटलं की यार बस झालं आता माझ्यातले पेशन्स संपले आणि एखादी अशी घटना घडली असेल की जेव्हा असं वाटलं असेल की नाही, मी असं करू शकत नाही किंवा कदाचित कास्टिंग काउचलाही तुला सामोरं जावं लागलं असेल. तर अशा काही गोष्टी तुझ्या आयुष्यात त्यावेळेला घडल्या का? आणि तू मग त्या सगळ्या गोष्टी कशा हँडल केल्यास, कशा टॅकल केल्यास? हे बघ मी म्हटलं ना की सुरुवातीपासूनच मी ठरवलं होतं की आपण संयम ठेवायचा. कारण मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा लोकांनी सांगितलेलं की स्वतःला एक वेळ द्या. म्हणजे 1-2 वर्ष किंवा 4 वर्ष नाही झालं तर ओके मी सोडून देणार. मी असं ऐकलं आणि म्हटलं, की हे काय? म्हणजे हे काय बघ 4 वर्ष आपण शिकलो तर हं, इंजिनिअर होतो. 5 वर्ष आपण शिकलो तर डॉक्टर होतो. पण सिनेमा इंडस्ट्रीमध्ये असं काहीच नाहीये, की तुम्ही 1 वर्ष आलं तुम्ही दिलं मग तुम्ही स्टार होणार आहात किंवा हं, 2 वर्ष दिलीत मग तुम्ही सुपरस्टार होणार आहात. देअर इस नथिंग कॅल्क्युलेशन ना. हं, कॅल्क्युलेशन्स काहीच नाहीयेत सिनेमा इंडस्ट्रीमध्ये, की तुम्ही 2 वर्षात तुम्हाला सक्सेस मिळू शकते, 4 वर्षात मिळेल, 10 वर्षात मिळेल, 15 वर्षात मिळेल किंवा मिळणारही नाही. किंवा तुम्हाला मग 6 महिन्यात तुमचा काहीतरी सिनेमा रिलीज होईल आणि तुम्ही लगेच सुपरस्टार व्हाल. सो देअर इस नो कॅल्क्युलेशन ॲज सच. हं, त्यामुळे सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मला सजेशन्स मिळालेले फिल्म इंडस्ट्रीमधून आणि खूपदा रिजेक्शन्स मिळालेत. आता ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि सिरियसली आय यूज्ड टू कम होम, आय यूज्ड टू क्राय. हं, पण त्यावेळेस ही माझ्या मनात असा कधी विचार आला नाही ॲक्चुअली, की नाही बस झालं आता मी सोडणार. नाही. हं, मी खूप जिद्दी आहे. हं. खूप चिकाटी आहे माझ्यामध्ये आणि मला वाटतं ते माझ्या आई-बाबांच्यामुळे आलेलं आहे माझ्यामध्ये, की हो, सोडणार नाही मी. मी जिद्द नाही सोडणार, की तुम्ही ना म्हणता ना, की माझं हे होणार नाही. सगळ्यांनी सांगितलं मला सुरुवातीला ओके, की "उषा हे होणार नाहीये, उषा हे होणार नाहीये. सोडून दे, सोडून दे, सोडून दे." नाही, मी नाही सोडून देणार. आय एम हिअर. आय विल ट्राय. कारण मला खरंच मनापासून वाटतं. अगदी म्हणजे मी काही सेंटेन्स फ्रेम करून फक्त सांगते वगैरे असं काही नाही. पण मला स्वतःला मनापासून वाटतं, की आयुष्य आहे तुमच्याकडे ना, तर प्रयत्न करा. हं, प्रयत्न करणे हेच आपल्या हातात आहे. सक्सेस आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर मॅक्सिमम परवा तर मिळेलच. हं, हं, पण डेफिनेटली
रिजेक्शन, नेपोटिझम, कास्टिंग काउच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एका नाण्याच्या दुसऱ्या बाजू आहेत आणि दुसऱ्या बाजूला खूप छान इंडस्ट्री आहे आणि छान लोकं आहेत इंडस्ट्रीमध्ये. हं, तुम्ही आय एम लिव्हिंग माय ड्रीम. मी माझं स्वप्न जगतीये. हं. त्यामुळे आय एम रिअली हॅपी. पण दुसऱ्या बाजूला ह्या निगेटिव्ह गोष्ट आहेत आणि एका बाजूला एक पॉझिटिव्हिटी आहे. सो मला असं वाटतं, की मी पॉझिटिव्हिटीचा जास्त विचार करून त्याच्याकडे जास्त बघून आपण पुढे गेलं पाहिजे. हं, हं. नक्कीच उषा म्हणजे ज्या सिनेमासाठी तुला हा पुरस्कार मिळालाय माई घाट या सिनेमाविषयी बोलायला आवडेल कारण अनेक फिल्म फेस्टिवलमध्येही सिनेमाचा समावेश होतोय आणि या सिनेमासाठी जेव्हा तुला हा पुरस्कार मिळाला तेव्हा तिथली जी ज्युरी आहे बर्लिनमधली त्यांच्याकडून एक स्टेटमेंट आलं आणि त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलंय की ह्या नटीनं अप्रतिम काम केलंय विशेष करून तिची बॉडी लँग्वेज आणि तिचे एक्सप्रेशन्स खूप सुंदर होते. त्यामुळे अशा पद्धतीचे जेव्हा कॉम्प्लिमेंट्स मिळतात, तेव्हा आणखी काम करायची इच्छा जी आहे, ती जिद्द आणखी मजबूत होत असेल. काय म्हणायचंय तुला? अगं ॲक्चुअली मला खूप आय वॉज आनंद झाला होता. आय वॉज रिअली हॅपी कारण ह्याच्या आधीही गोवा इफ्फीतले जे ज्युरीज होते ना, लिन रॅमझी, हं, शी इज वन ऑफ द टॉप हॉलिवूड डायरेक्टर. जॉकिन फिनिक्सची जी फिल्म होती नेव्हर रिअली हिअर्ड. शी इज द डायरेक्टर ऑफ दॅट फिल्म. हं, आणि रॉबिन काम्पेलो असो किंवा जॉन बेलीची वाईफ शी इज कॅरोली लिंटन इज द एडिटर ऑफ स्टीव्हन स्पीलबर्ग्स फिल्म्स हं, हं, ना, तर त्यांच्याकडून मला पहिलं कॉम्प्लिमेंट आलं होतं, की हे जे बॉडी लँग्वेजचं कॉम्प्लिमेंट आहे ना, हं, हं, तर गोव्यात दे वर सरप्राईज्ड फर्स्ट, की "अरे, तू काय?" म्हणजे दे वर लाइक, "यू आर सो यंग. तू एवढी लहान आहेस, एवढी यू आर सो ब्युटिफुल, यू आर सो यंग आणि त्या एका म्हातारीचा रोल तू केलायस." असं त्यांना कळलंच नाहीये, की दे वर व्हेरी हं, व्हेरी शॉक्ड. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं, की त्यांनी का निवडलं ना, तर त्यांनी लिन लिन मला सांगत होती, की माझी बॉडी लँग्वेज जी आहे ना, शी सेड, की इट इज सो कन्विन्सिंग आणि इट सेज सो मच. आय वॉज रिअली हॅपी ॲट दॅट टाईम आणि सेम आता ह्या इंडो जर्मन फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीजनीही तेच कॉम्प्लिमेंट दिलंय अँड आय एम रिअली, रिअली हॅपी. सांगते तुला कसं झालं माहितीये का, की माईघाट ही एक कथा आहे आईची. हं, आईच्या संघर्षाची कथा आहे. 13 वर्षाचा तिचा संघर्ष आहे स्वतःच्या मुलाला न्याय हं, मिळवून देण्यासाठी. पोलिस कस्टडीत ॲक्चुअली त्याची हत्या झाली होती पोलिसांकडून टॉर्चर करताना. हं, आणि सत्य घटनेवर आधारित आहे सिनेमा. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचे काही मेलोड्रामा किंवा बाकीच्या काही गोष्टी टाकू शकत नाही. यू हॅव टू कीप इट इज ॲज रिअल ॲज पॉसिबल. त्यामुळे ती एक जबाबदारी अभिनेत्री म्हणून माझ्यावर होती. हं, आणि खरंच हा खूप चॅलेंजिंग रोल होता. एका आईचा रोल करणे मिडल एज पासून ओल्ड एज पर्यंत, हं. जे माझं वय नाहीये. त्यामुळे हे फेक अजिबात कुठेही वाटू खरंय. नये, ही जबाबदारी होती. प्लस अनंत महादेवन जे डायरेक्टर आहेत, त्यांचं एक व्हिजन होतं, की कुठेही मेलोड्रामा नको आहे मला या सिनेमामध्ये. आणि ती कुठेच रडत नाही सिनेमामध्ये, ती कुठेच मोठ्याने ओरडत नाही, काहीच करत नाही. हं, मग तिचं बघ ना, तिचं एक सफोकेशन आहे. जर ती रडत नाहीये, तिच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीयेत, ती ओरडत नाहीये. तिचं सफोकेशन हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. हं, तिची जी एक मुलपण आहे 13 वर्षाची, तर हं, ती 13 वर्षाची झिजलीये. असे कपडे आपण धुवून जसे झिजतो ना, तशी ती 13 वर्ष झिजलीये, झुरतीये. ते दिसलं पाहिजे. मला आनंदजींनी फोटो दाखवलेला प्रभावती अम्माचा ना, तर त्या फोटोमध्ये बघून मला असं वाटलं होतं, की ती बॉडी लँग्वेज मी जर घेतली सिनेमामध्ये तर अ, छान होईल असं असं मला वाटलं होतं आणि मी ती कॅरी केली बॉडी लँग्वेज हं. थ्रूआउट द सिनेमा आणि आय एम रिअली हॅपी की लोकांना, ज्युरीजना ते कन्वे झालंय व्यवस्थित. सो दॅट इज पोचपावती आहे की माझ्या कामाची. सो आय एम रिअली हॅपी आणि आय वॉन्ट टू थँक टू आवर फिल्म्स प्रोड्युसर मोहिनी गुप्ता, की तिने ही फिल्म प्रोड्यूस केली. अजिबात वेळ लावला नव्हता तिने हं, डिसिजन हं, घ्यायला. आणि ऑफ कोर्स आनंदजींचं डिरेक्शन, त्यांचं व्हिजन इज व्हेरी क्लिअर, व्हेरी नाईस आणि आमची पूर्ण टीम सगळ्यांनी खूप छान मेहनत केली. माझे को ॲक्टर्स, हं, हं, सिनेमॅटोग्राफर, म्युझिक डायरेक्टर, एडिटर. हं. आय एम जस्ट रिअली हॅपी.
आणि मस्त छान छान टीम आणि छान काम झालं. नक्कीच. उषा म्हणजे या इंडो बर्लिन फिल्म वीकमध्ये तू बाजी मारली आहेस त्याविषयी आपण बोलतोय आणि याचबरोबर आणखी बोलायचं तुझ्यासोबत पण आता एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊया. अ, तेव्हा या खास कार्यक्रमात आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. ब्रेक नंतर चिअर्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत आहे अभिनेत्री उषा जाधव. उषा, पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं चिअर्समध्ये. उषा, एकतर या इंडो बर्लिन फिल्म वीकमध्ये पुरस्कार मिळाला तुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा. त्यासाठी तर खूप खूप शुभेच्छा आहेच तुला. पण त्याचबरोबर एक वेगळा प्रश्न मला असा करायचा आहे की उषा जाधवला पर्सनली असं वाटत नाही का की दरवेळेला जे कॅरेक्टर्स तू करते त्यापेक्षा आता काहीतरी वेगळं करूया? कारण म्हणजे एखादी ग्लॅमरस भूमिका म्हणा किंवा एखादा अगदीच मग ह्युमरस रोल, एखादी कमर्शियल फिल्म, असं तुला आहे म्हणजे मनात असं काही ठरलंय का मला असं-असं करायचंय का तुला हाच जॉनर पुढे न्यायचा आहे? हे बघ, एकतर कमर्शियल किंवा आर्ट सिनेमा हे आज राहिलेले नाहीये. कारण सिनेमा चांगला असेल, तर लोकांपर्यंत व्यवस्थित तुम्हाला पोहोचवता असेल, तर लोकं येतात आणि तो सिनेमा पाहतात. हं. त्यामुळे कमर्शियल आणि आर्ट ही कॅटेगरी राहिलेली नाही. आणि मी ज्या प्रकारचे रोल करते म्हणजे हे बघ, आत्तापर्यंत जर बघितलंस तू बघ, फायर हं, ब्रँड किंवा माई घाट ह्या हं. अ, ज्या स्त्रियांच्या कथा आहेत, छान. ज्या अ, आहेत. त्या हं, मुळू-मुळू घरात रडत बसलेल्या नाहीयेत. त्या स्त्रियांच्या कथा आहेत आणि आपण जे फेमिनिझमबद्दल बोलतो ना, तर मला असं वाटतं, की जर माझ्या सिनेमामधून, जर माझ्या रोलमधून जर मी ते दाखवू शकत असेन इन्स्टेड ऑफ गिव्हिंग 10 इंटरव्ह्यूज अबाउट फेमिनिझम ना, तर ते माझ्या सिनेमामधून जर ते मी दाखवू शकत असेल, तर ते का नाही? त्यामुळे खरंय. ऑफ मी कॅरेक्टर चूज करते ना, अ, मला आवडतात असे कॅरेक्टर्स करणं. कारण प्रत्येक जर तू बघितलीस धगमधली यशोदा ही खूप वेगळी आहे. पण हं, ती समाजाला म्हणजे समाजानं तिच्यावर ज्या गोष्टी लादलेल्या आहेत, ती त्याला त्या सगळ्या सहन करून घरात रडत नाही बसलेली आहे. शी इज ट्रायिंग टू फाईट बॅक. सेम फायर ब्रँडमधली सुनंदा आणि सेम प्रभावती अम्मा आहे. तर अ, आवडतं मला ॲक्चुअली अशा कॅरेक्टर्सना, अशा हं. महिलांना रिप्रेझेंट करणं. आणि कमर्शियल लाईट सिनेमा म्हटलीस तर मला आवडेल करायला, पण लेट्स सी की काय येतं. मला ते आवडलं पाहिजे खूप. हं, हं, बट हं, ऑफ कोर्स आय वुल्ड लव्ह ॲज अन एक्टर आय वुल्ड लव्ह टू एक्सप्लोर ऑल काइंड ऑफ जॉनर्स, ऑल काइंड ऑफ कॅरेक्टर्स. हं. सो ऑफ कोर्स आय वुल्ड लव्ह टू डू दॅट. पण मला हे स्ट्राँग फिमेल सेंट्रिक कॅरेक्टर्स करणं खूप आवडतं. नक्कीच उषा, म्हणजे खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलास तू, की फक्त फेमिनिझम न करता ना, फेमिनिझमच्या खऱ्या अर्थाला जे पोर्ट्रे करणारे सिनेमे तू करतेस, ते खरंच खूप सॅल्यूट आहे तुला त्यासाठी. कारण मराठी इंडस्ट्रीमध्येही आपण जर पाहिलं तर खूप कमी असे सिनेमे आपल्याला पाहायला मिळतात, की जे कंप्लीटली वुमेन ओरिएंटेड असे सिनेमे. कारण हल्ली तशी लाट सुरू झाली आहे आणि आपण अनेक असे सिनेमे पाहतो. पण एक प्रश्न तुला शेवटचा असा करायचा आहे, की अशी एखादी भूमिका आहे का मनात, एखादा ड्रीम रोल, एखादा ड्रीम प्रोजेक्ट किंवा एखादा बायोपिक जो उषा जाधवला करायचा आहे, अशी एखादी भूमिका? आह! एक नाही गं. मी म्हटलं ना, की आय एम सुपर अॅम्बिशियस आणि ॲज अन एक्टर आय एम टू मच ग्रीडी. तर मला सगळ्या जॉनर्सचे सिनेमे करायला आवडतात. हं, मला एखादा सायकॉलॉजिकल थ्रिलर करायला आवडेल, वेअर मस्त असं छान सायकॉलॉजिकल थ्रिलर असली असली पाहिजे ती. मग एखादा हॉरर असेल किंवा थ्रिलर असेल किंवा कॉमेडी असेल, लाईट कॉमेडी और डार्क कॉमेडी. तर आय वुल्ड लव्ह, मला आवडेल सगळ्या जॉनरचे सिनेमे करायला. असं पर्टिक्युलरली एक सिनेमा असा माझ्या डोक्यात नाहीये. आणि ऑलरेडी मी एक बायोपिक आता केली आहे. माय घाट इज इट्स अ काइंड ऑफ बायोपिक ओन्ली. इट्स बेस्ड ओके. ऑन ट्रू इन्सिडेंट. हं. सो बट या लेट्स सी. खूप ग्रीडी आहे मी. त्यामुळे एक फक्त सिनेमाने माझं काही होणार नाहीये.
नक्कीच उषा म्हणजे बर्लिनमध्ये तू बाजी मारली आहेस आणि मराठी सिनेमाचा झेंडा जो आहे तो तिथे अभिमानाने फडकलेला आहे. खूप खूप धन्यवाद उषा, तू आज चिअर्समध्ये सहभागी झालीस त्याबद्दल आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठीही तुला मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट अँड कीप रॉकिंग. थँक यू सो मच जयंत. थँक यू सो मच. तेव्हा चिअर्समध्ये आज मी इथेच थांबतेय. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.